नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना जानेवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना हा महिना समसमान दिसून येतो. म्हणजे कष्ट आणि त्याचं कष्टाचं मिळणारं फळ हे त्याचं प्रमाण सारखंच दिसून येतं. त्यामुळे कष्ट करायला लागले आणि त्याचं फळ जे मिळाल्यावर दिसलं त्याबद्दल समाधान मानणे ही अतिशय आवश्यक असणारी गोष्ट आहे. तर त्यामध्ये समाधान ठेवा. अपेक्षा जास्त ठेवू शकता, पण जे मिळालेलं आहे ते आपल्या कष्टाप्रमाणे मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला नाराज करून घेऊ नका, असाच सल्ला मी सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी देत आहे. प्रकृतीच्या बाबतीत जर म्हणाल तर काही कामाचं ओझं तुम्हाला या महिन्यात जाणवेल. प्रत्यक्षात तसं काही असणार नाही, पण उगाचं दडपण, उगाचं ओझं आहे असं वाटत राहील. पण तसं काही बाळगू नका. अगदी नेहमीच्या फ्लोमध्ये तुमचं काम करत जा म्हणजे तुम्हाला त्याचं दडपण वाटणार नाही आणि त्या दडपणामुळे तुमच्या आरोग्यावर काही परिणाम विपरीत होणार नाही याची खात्री आहे. पण ते दडपण आपण आपल्या कृतीतून जाणवू देऊ नका. कन्या राशींच्या व्यक्तींना असं सांगू इच्छितो की आपली प्रकृती आपल्याला साथ देणार आहे, त्याबद्दल खात्री आहे. मानसिक जे संतुलन आहे ते सुद्धा आपण योग्य ते ठेवू शकाल आणि केलेल्या कष्टांचं चीज होईल. कन्या राशींना मी असं सांगू इच्छितो की आपलं काम जे आहे ते काम आणि आपल्या कमिटमेंट या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ बसवायला थोडी कसरत दिसून येते. आपण केलेला कमिटमेंट आणि प्रत्यक्ष आपल्या हातून घडणाऱ्या गोष्टी यासाठी आपल्याला थोडे कष्ट जास्त पडणार आहेत. तर ते कष्ट आपल्या हातून घडतील त्याबद्दल काही चिंता नाही आहे. पण ते कष्ट करत असताना किंवा त्या इम्प्लिमेंट करत असताना आपल्याकडून काही चुकलेलं नाही ना, चुकणार नाही ना, असं काही टेन्शन किंवा दडपण आणू नका. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जे उद्योजक आहेत, मोठे उद्योजक आहेत किंवा मोठे बिझनेस करणारे लोक आहेत, त्यांना थोडंसं या महिन्यामध्ये थोडा ब्रेक घ्यावा लागेल. म्हणजे काही पेपर्स आपण सबमिट केले त्याचा रिझल्ट यायला वेळ, किंवा एक पुढची स्टेज गाठणार आहोत त्यासाठी काही पेपर्स दिले त्यासाठी लागणारा वेळ, असा वेळ मध्ये जाईल. तर त्यामध्ये थोडे आपण पेशन्स ठेवा. त्याचप्रमाणे स्वतः उद्योजक असणारे किंवा लघुउद्योग करणारे, अगदी रोजंदारीवर काम करणारे असे जे लोक आहेत त्यांना कामाची कमतरता भासणार नाही. पण त्या कामाचं फळ मिळायला थोडा उशीर दिसून येतो. पण ते फळ मिळणार आहे याबद्दल खात्री बाळगा आणि आपले कष्ट मेहनत करत राहा. आपल्या कामामधून समोरचा मनुष्य प्रसन्न आणि समाधानी राहणार आहे ही निश्चिती आहे. त्यामुळे आपण निस्वार्थीपणाने आपलं काम करत राहा. कन्या राशीची जी मुलं शिक्षण घेत आहेत किंवा शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची तयारी करत आहेत त्यांनी जरा आपला स्पीड वाढवा. कारण थोडी टंगळमंगळ तुम्हाला यामध्ये मागे खेचेल. म्हणून टंगळमंगळ न करता आपण आपल्या कामाचा वेग वाढवा. जे काही आपल्याला पेपर्स वगैरे सबमिट करायचे आहेत ते वेळच्या वेळी करा. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघू नका, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण स्वतः पालक असाल कन्या राशीचे तर त्यांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्या. कारण मुलांना योग्य मार्गदर्शन करणे ही सुद्धा पालकांची जबाबदारी आहे आणि मुलं भरकटू शकतात या वेळेला. तर कन्या राशींनी आपल्या मुलांकडे नीट लक्ष द्या. मी असं सांगू इच्छितो की कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आपल्या आहेत त्या आपल्याला थोड्यासा पार पाडण्यामध्ये थोडासा वेळ द्यावा लागला. तर कुटुंबाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. पती पत्नींनी आपले एकमेकांवर विश्वास ठेवून सगळे व्यवहार करा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. मित्रमैत्रिणी, आप्तपरिवार असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल आणि तो वेळ देणं आपल्याला अपरिहार्य होईल. तर ते आपण निश्चितपणे करा. या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या कुटुंबासाठी आणि कुटुंबाबरोबर कुठेतरी प्रवास किंवा असं घडण्याचा योग दिसून येतो आहे.
तर त्या प्रवासामध्ये आपण सगळ्यांनी एन्जॉय करा. प्रवास करत असताना चोरीमारी घडणार नाही ना, याच्याकडे थोडं लक्ष द्या. कन्या राशीच्या व्यक्तीने मी असं सांगू इच्छितो, आपलं धार्मिक किंवा आध्यात्मिक जी काय बैठक आहे त्या बैठकीवर विश्वास ठेवा आणि आपलं प्रत्येक कर्म करत जा. कलाकारांना ह्या महिन्यामध्ये कष्ट दिसत आहेत आणि त्या कष्टाचं फळसुद्धा ताबडतोब दिसणार आहे असं यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी ते कष्ट करायला निर्विवादपणे हरकत नाही. हे होतं कन्या राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.